छान आहे ना साईडचा व्ह्यू. काल मला आहे ना मित्रांनो व्हिडिओ टाकायला अजिबात जमलं नाही, कारण काल आहे ना मुलांना सुट्टी होती. त्याच्यामुळे आम्ही आलो आहे गावाला. म्हणजे मी आले माहेरी माझ्या जुन्नरला. बेल्ला गाव तर सगळ्यांना माहितीच असेल ना, आळेफाट्याच्या पुढे. तर मी बेल्ल्याची आहे, माझं माहेर बेल्ल्याचं आहे आणि माझं सासर तर राजगुरुनगर आहे. तर काल मी माझ्या भावाबरोबर आले होते. काल व्हिडिओ टाकायला अजिबात टाईम नाही भेटला, कारण काल आम्हाला देहूला जायचं होतं, आळंदीला जायचं होतं. काल तिकडे गेलो, खूप मज्जा आली काल. आणि दर्शनाला तर इतकी गर्दी होती, काय सांगू तुम्हाला, खूप गर्दी होती. पण मी आज माझ्या माहेरी आले ना, तर मी माझं घराच्या बाहेरचं व्ह्यू तुम्हाला दाखवते. बघा इतकं सुंदर आहे ना, चारी साईडने असे डोंगर आहेत आणि मध्ये घर आहे. इतकं भारी वाटतं ना. आणि भरपूर जण म्हणत होते ना की जुन्नरला वाघ आहेत भरपूर. म्हटलं चला बघून तरी यावं. म्हणजे ॲक्च्युली तर भीतीच वाटते, खरं रिअली इथे वाघ आहेत. आता मी तर रात्री आले, मी अजून बघितलेलं नाही आहे. पण भरपूर ठिकाणी असे ना पिंजरे वगैरे लावलेले आहेत, राजुरीमध्ये, आळेफाट्यामध्ये, इकडे बेल्ल्यामध्ये. तर अजून आपण काय बघितलं नाही, पण मी जर बघितलं ना तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पण तरी पण आहे ना साईडचा व्ह्यू इतका सुंदर आहे ना. डोंगर आहे तसे साईडनी आणि आहे ना मध्ये घर आहे. तुम्हालाही मी दाखवते, एक मिनटं बघा तुम्ही. बघा किती छान वाटतंय ना, इतकं भारी वाटतं ना. आणि सकाळी काय मी आज लवकर उठले नव्हते, पण आहे ना मोरांचा इतका आवाज सकाळी सकाळी आहे ना, त्याच्यामुळे तो कॅचअप करता नाही आला मला, कारण मी उठलेच नव्हते. पण आता इतकं कडक ऊन पडलं आहे ना, दुपार झाली आहे, इतकं कडक ऊन पडलं आहे. तर म्हटलं चला आता. आणि गावाला तर इतकी थंडी आहे ना मित्रांनो, भरपूर थंडी आहे. पण खरंच इतकं छान वाटतं ना, वातावरण काहीतरी वेगळंच असतं ना गावाला. बघा किती छान व्ह्यू आहे ना. मला तर इथे आलं ना इतकं फ्रेश वाटतं ना, वातावरण इतकं मस्त आहे ना, चारी साईडनी डोंगर, शांत वातावरण. गावाला आल्यावर मी ॲक्च्युली घराची पूजा होती तेव्हा आले होते. 1 वर्ष कंप्लीट झाले, आता 1 वर्षाने मी इथे आलेले आहे. मुलांच्या शाळेमुळे तर लवकर यायला भेटत नाही. प्लीज माझे व्हिडिओ बघत जा. मी मराठी क्रिएटर आहे आणि छोटी क्रिएटर आहे, आणि तुमच्या सपोर्टची खरंच मला खूप गरज आहे. आणि जे जुन्नरकर असतील ना, त्यांनी तर नक्कीच माझे व्हिडिओ लाईक करा. मी बेल्ल्याची आहे, त्याच्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. व्हिडिओ जो कोणी माझा बघत असेल तर त्यांनी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझा मुलगा, आपल्या इथे तर काही जास्त पतंग वगैरे उडवायला भेटत नाही. आता संक्रांतसुद्धा येईल, तर त्याने ना इथे गावाला आणली आहे पतंग उडवायला. बघा त्याचा पतंग उडवायचा कारभार चालला आहे. खेळायलाही खूप छान मुलांना. तर चला, बाय बाय.